सर्वांच्या समोर ते व्यक्तिमत्व येतं जे आपल्या आधार स्तंभ म्हणून संधी दिली एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची. अजितदादा हे केवळ व्यक्ती नाही, ते एक विचार होते आणि तो विचार पुढे नेण्यासाठी आज तुम्ही आम्ही सर्वच त्या ठिकाणी जमलेलो आहोत. दादा तुम्हा आम्हा सर्वांच्या कुटुंबातील एक व्यक्ती होती. कुटुंबासारखी जसं आपले आई वडील आपल्याला जोपासतात तसं आपल्या त्या नेत्यांनी आपल्याला जोपासलं. आपल्या चांगल्या वाईट सगळ्या दिवसांमध्ये आपली साथ दिली. आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी गावामध्ये विकास कामं केली, अनेक गावं त्यांनी घडवली आणि ती घडवत असताना दादांनी असंख्य स्वप्न या मतदारसंघासाठी बघितली असतील. खरं तर माझ्यासारखी एक छोटी कार्यकर्ता, जसं आपण आषाढी एकादशीच्या आधी वारकरी संप्रदायातील सर्व किंवा पांडुरंगरायाचे भक्त म्हणून आपण पायी दिंडी काढत असतो, आपण वारीला जात असतो आणि तिथं पांडुरंगरायाच्या चरणी आपण नतमस्तक होत असतो. तशा कुठल्याही लोकप्रतिनिधीसाठी विकासाची पंढरी कुठली तर ती बातमी. आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आज या बारामतीमध्ये येतात. आपला मतदारसंघ आपण कसा घडवावा तर तो बारामतीसारखा म्हणजे अजितदादांच्या बारामतीसारखा करावा असं स्वप्न त्या आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी नेहमी पाहत आलो. या मतदारसंघामध्ये आदरणीय अजितदादांची एक परंपरा राहिली. त्या अर्ज दाखल करायच्या वेळेला त्यांची सभा व्हायची आणि त्याच्यानंतर शेवटच्या प्रचाराच्या दिवशी त्यांची एक जाहीर सभा व्हायची आणि ही परंपरा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पाहत आलो, आम्ही ऐकत आलो. खऱ्या अर्थानं ही दादांची निवडणुकीच्या राजकारणाची एक पद्धत, पण त्याचबरोबर ती बारामतीकरांची साथ ही आदरणीय अजितदादांना मिळाली याचा उल्लेख मला आजच्या दिनी का करावा असं वाटतो की दादा कधी बारामतीमध्ये स्वतःच्या प्रचारासाठी थांबायचे नाही, तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी ते विधानसभेच्या निवडणुकीतला वेळ द्यायचे. याचं कारण संबंध बारामतीकरांवर त्यांचा विश्वास होता की त्या आदरणीय दादांना सर्वाधिक मताधिक्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देते. विचार आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आणि समोर असताना आपण उभ्या राहिला, ठाम पद्धतीनं उभ्या राहिला. तुमच्या मनातलं तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख हे बाजूला सारून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही उभे राहिला.